महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या महत्त्वाच्या अशा व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेचा तुम्ही अर्ज केलेला आहे, पण खात्यामध्ये मात्र अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नाहीत. तर पैसे भेटण्याची तारीख आपण बघणार आहोत. बँकांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहे, महत्त्वाचा असा निर्णय घेण्यात आलेला आहे. खूप महत्त्वाची अपडेट आहे. तुमच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे, त्यासाठी शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला जाता जाता एक लाईक मात्र नक्की करा. तर बघा, अर्ज केला आहे पण लाडकी बहीण योजनेचे पैसे अजून खात्यातच जमा झाले नाहीत. मग नेमकं कारण काय असेल? मग हे पैसे नेमके तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होतील, त्याची तारीख काय असणार आहे? राहिलेल्या बहिणींचे तुमचे पैसे आलेले आहेत का? आतापर्यंत एक हप्ता भेटला आहे का तुम्हाला? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आले असतील तर आहे धन्यवाद म्हणून सांगा, नसतील आले तर नाही म्हणून नक्की कमेंट करा, जेणेकरून सर्वांनाही माहिती समजेल. तर बघा, आता पावसाळी अधिवेशनामध्ये आपल्याला माहीत असेल, राज्य सरकारने ही योजना जी आहे सुरू केली. या योजनेची राज्यभर जोरदार चर्चा सुरू आहे. तसेच योजनेच्या नियमामध्ये वेळोवेळी बदल करून देखील अधिकाधिक महिलांपर्यंत ही योजना कशी पोहोचेल यासाठी महायुती सरकारने प्रयत्न केले. या योजनेच्या अंमलबजावणीबाबत महाविकास आघाडीचे नेते तसेच विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. या योजनेत अर्ज केला आहे, परंतु अद्यापही काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत. असे तुमच्या बाबतीत झाले असेल तर याची नेमकी कारणे समजून घ्यावी लागतील आणि नेमकी काय कारणे असू शकतात, मग हे पैसे नेमके कधीपर्यंत जमा होऊ शकतात, त्याबद्दलचं काय अपडेट आहे ते आपण पाहणार आहोत. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र महिलांना प्रतिमाह 1500 रुपये लाभ देण्यात येत असून जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे एकत्रित 3000 रुपये खात्यावर जमा होण्यास 14 ऑगस्टपासूनच सुरुवात झाली आहे. म्हणजे हा पहिला टप्पा होता. आतापर्यंत लाखो महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झाल्याचे सांगितले जाते. तर बघा, आपल्याला माहीत असेल, 14 ऑगस्टपासून ते 17 ऑगस्टपर्यंत पहिला टप्पा देण्यात आला. त्यानंतर 29 ऑगस्टपासून 31 ऑगस्टपर्यंत दुसरा टप्पा देण्यात आला आहे. अशी मिळून लाखो महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेत. परंतु यामध्येही अजून काही बहिणी जी आहेत या ठिकाणी राहिलेले आहेत, त्यांचे पैसे अकाउंटमध्ये आलेच नाहीत. त्यांना एकही हप्ता अजून आलेला नाही. तर याची अगोदर 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ होती, नंतर देखील आता मुदतवाढ करण्यात आलेली आहे. तर ज्या महिलांनी 31 ऑगस्टपूर्वी फॉर्म भरले आहेत, त्यांच्या खात्यात लवकरच या योजनेतील पैसे जमा होतील असे सरकारने स्पष्ट केलेले आहे. मात्र काही महिलांनी फॉर्म भरलेला असूनही मात्र पैसे खात्यामध्ये जमा झालेले नाहीत. मग याचं नेमकी कारणं काय काय असू शकतात तेही आपण सध्या बघूयात. तर बघा, अर्जावर प्रक्रिया कशी होते अगोदर पहा. सरकारकडून पैसे पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे, त्यामुळे लवकरच पात्र महिलांच्या खात्यामध्ये पैसे येतील. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेल्या महिलांचे बँक अकाउंट आधार कार्डच्या नंबरशी लिंक असणं आवश्यक आहे. तर बघा, बँक अकाउंट आधार कार्डशी लिंक नसेल तर पैसे खात्यात जमा होण्यास उशीर होऊ शकतो. त्यासाठी महिलांनी आधी आपले बँक अकाउंट आधारशी लिंक करावे लागते, जेणेकरून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येईल. काही कारणास्तव तुमचा अर्ज फेटाळला गेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत. तुमच्या अर्जाच्या समोर पेंडिंग, रिव्ह्यू, डिसअप्रूव्ह असे दिसत असेल तर तुमच्या अर्जाची छाननी सुरू आहे. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच पात्र महिलांना या योजनेचे पैसे मिळणार आहेत. पैसे न येण्याचं महत्त्वाचं एक कारण असू शकतं म्हणजे DBT. तुमचं जर DBT या ठिकाणी लिंक नसेल, ज्याला आपण डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर म्हणतो, तुमच्या आधार कार्डला, तर त्यामुळे देखील पैसे आलेले नसतील. परंतु आता प्रश्न असा आहे, बऱ्याच बहिणी सांगत आहेत की आम्ही जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म भरला आहे, आमचा फॉर्म मंजूर आहे म्हणजे ॲप्रूव्ह आहे, DBT देखील लिंक आहे, तरी देखील पैसे आलेले नाहीत. तर तीच माहिती आपण पुढं बघणार आहोत. सर्व ओके आहे असं किती जणांचं सर्व ओके कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यांचे पैसे तरी देखील आलेले नाहीत, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि जुलैमध्ये फॉर्म भरला आहे, जुलैमध्येच ॲप्रूव्ह झाला आहे आणि DBT वगैरे सर्व ओके होते, तरी पैसे आलेले नाहीत. आणि ज्यांनी ऑगस्टमध्ये फॉर्म भरला, DBT वगैरे त्यांचं लिंक होतं ऑगस्टमध्ये, त्यांच्या नंतर फॉर्म भरला, तरी देखील त्यांना पैसे आले नाहीत. काही जणांना जुलैपासून एकही हप्ता भेटलेला नाही. तर तीच माहिती आपण बघणार आहोत. तर सर्वात अगोदर बघणार आहोत ते म्हणजे या ठिकाणी लाडकी बहीण योजनेमध्ये तुमचे पैसे आले नाहीत तर तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही. आता थेट तुम्हाला 4500 रुपये खात्यात येणार, शिंदे भाऊंनी दिली माहिती. तर बघा, ज्यांचे पैसे आले नाहीत त्यांच्यासाठी टेन्शन घ्यायची गरज नाही. थेट तुम्हाला 4500 रुपये खात्यामध्ये येणार आहेत. परंतु नेमके कधी येतील, ॲक्च्युअल फिक्स डेट काय असणार आहे, कधीपर्यंत पैसे येतील, ती देखील माहिती तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी पाहायलाच भेटणार आहे. त्यासाठी शेवटपर्यंत पाहत राहा.
तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे सशक्तीकरणाच्या दिशेने महत्त्वाचं पाऊल असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील महिलांनी 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन देखील सरकारने ऑलरेडी केलेलं आहे. तर राज्य सरकारच्या महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत राबवण्यात येणारी लाडकी बहीण योजना अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी आता 30 सप्टेंबर 2024पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेमुळे राज्यातील महिलांना आर्थिक मदत मिळणार असून योजनेत सध्या बघा जुलै आणि ऑगस्टच्या टप्प्यात 1,59,00,000 लाभार्थींना बघा आत्तापर्यंत किती पैसे भेटले आहेत. 1,59,00,000 लाभार्थी म्हणजे जवळपास 1,60,00,000 जणांना पैसे वाटप झालेले आहे. बघू शकता तुम्ही. आणि त्यासाठी किती रुपये लागलेत? 4,787 कोटी रुपयांचं वाटप देखील झालेलं आहे. तर त्याच्यावरून तुम्ही विचार करा, ज्या राहिलेल्या बहिणी असतील एवढे पैसे आतापर्यंत वाटप केलेले आहेत म्हणजे राहिलेल्या बहिणींना देखील 100% पैसे भेटणार आहेत. त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. आत्तापर्यंत 1,59,00,000 जणांना पैसे दिलेत आणि इथून पुढं 2.50 कोटीपर्यंत म्हणजे 1,60,00,000 झालेत. आता 2.50 कोटीपर्यंत हे लाभ देण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. तिथपर्यंत हा टप्पा गाठला जाणार आहे. 2.5 कोटी बहिणींना याचा लाभ दिला जाणार आहे. तर मग ही पुढचा टप्पा जो तिसरा टप्पा असणार आहे त्यात पैसे भेटणार आहेत तुम्हाला. पुढं मी सांगणारच आहे त्याबद्दलची माहिती. तर बघा, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने हा निर्णय कालच्या जो मंत्रिमंडळ झालेला आहे बैठक त्यामध्ये घेतलेला आहे. 30 सप्टेंबरपर्यंत वगैरे अर्ज करा म्हणून. तर बघा, आता 4,500 रुपये थेट खात्यात जमा केले जाणार आहेत तुमच्या. योजनेअंतर्गत महिलांना 3 महिन्याची रक्कम बघा एकत्रितपणे मिळणार आहे. ज्यांनी सप्टेंबर 2024पर्यंत अर्ज केले आहेत त्यांच्या खात्यात 4,500 रुपये जमा होतील. म्हणजे या ठिकाणी बघा 31 ऑगस्टपर्यंत लास्ट डेट होती. तर 31 ऑगस्टच्या अगोदर ज्यांचे अर्ज मंजूर असतील त्यांना 2 महिन्याचे पैसे भेटणार आहेत. म्हणजे 1,500 रुपये जुलै ऑगस्टचे आणि सप्टेंबरचे 1,500 रुपये असे मिळून 4,500 रुपये भेटतील. हे कोणाला भेटतील? ज्यांना अजून एकही हप्ता आलेला नाही आहे, 1 रुपयाही भेटलेला नाही, अशा बहिणींना हे 4,500 रुपये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या प्रणालीद्वारे थेट खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. तर लाभार्थी महिलांना त्वरित ही आर्थिक मदत मिळणार आहे. ज्यांना अजून पैसे आलेले नाहीत त्यांना ऑलरेडी सांगितलं तुम्हाला की 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची संधी असणार आहे. आणि तुम्हाला मी सांगितलंही आहे की 2.5 कोटी महिलांना लाभ देण्याचं उद्दिष्ट आहे. तर या उद्दिष्टपूर्तीसाठी 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज सुरू ठेवण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जो काही गैरप्रकार वगैरे होतो आहे अर्ज भरण्यामधला वगैरे त्याच्यावरती गैरप्रकार जो आहे खपवून घेतला जाणार नाही, कठोर कारवाई केली जाणार आहे असं देखील सांगितलेलं आहे. मग तुमचा या ठिकाणी जो महत्त्वाचा प्रश्न आहे की आम्हाला अजून एकही हप्ता भेटलेला नाही, कधीपर्यंत पैसे भेटतील, मग त्याचीच माहिती आपण आता याच्यामध्ये बघूयात. बघा आतापर्यंत जुलै ऑगस्टचे बऱ्याच जणांना 3,000 रुपये या ठिकाणी भेटलेले असतील आणि त्यांना आता 1,500 रुपये सप्टेंबरचे देखील पैसे भेटतील. परंतु राहिलेल्या ज्या बहिणी आहेत ज्यांना अजून एकही हप्ता भेटलेला नाही त्यांचे पैसे जे असणार आहेत या ठिकाणी ह्या तिसऱ्या हप्त्यामध्ये भेटणार आहेत. जसा पहिला हप्ता 14 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट झाला, 29 ते 31 ऑगस्ट दुसरा हप्ता झाला, तसाच तो जो कार्यक्रम झाला पुणे नागपूर या ठिकाणी, तसाच आता तिसऱ्या टप्प्याचा कार्यक्रम लाभ वितरणाचा कार्यक्रम जो असणार आहे तो सोलापूर या ठिकाणी होणार आहे. आणि त्याची तारीख देखील निश्चित करण्यात आलेली आहे. बघा 14 सप्टेंबर 2024ला हा कार्यक्रम घेतला जाणार आहे. आणि आपल्याला माहीत असेल कार्यक्रम ज्यावेळेस घेतला जातो त्याच्या अगोदर 1-2 दिवस अगोदर किंवा म्हणजे कार्यक्रमाच्या नंतर 1-2 दिवस नंतर असे पैसे यायला सुरुवात होतात. म्हणजे हा जो तिसरा टप्पा असणार आहे यामध्ये ज्या राहिलेल्या बहिणी आहेत त्यांना पैसे भेटणार आहेत, हे लक्षात राहू द्या. तुम्हाला आता या ठिकाणी जी पैशाची तारीख असणार आहे ती सप्टेंबरमध्येच राहिलेल्या बहिणींचे आणि जे अर्ज सप्टेंबरमध्ये भरतील ज्यांना जुलै ऑगस्टचे पैसे भेटले त्यांना जो तिसरा हप्ता असणार आहे 1,500 रुपयाचा तोही सप्टेंबरमध्येच भेटेल. तर ज्यांचा अर्ज सप्टेंबरमध्येच मंजूर होईल त्यांना त्याच महिन्यामध्ये पैसे भेटणार आहेत आणि जे राहिलेल्या बहिणी असतील त्यांना आता या तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे जे आहेत ते दिले जातील. म्हणजे ऑलरेडी सांगितले की तिसरा टप्पा येणार आहे. मग हा तिसऱ्या टप्प्याचा कार्यक्रम देखील सोलापूर या ठिकाणी होणार आहे 14 सप्टेंबरला. त्यामध्ये तुम्हाला राहिलेल्या बहिणींना पैसे जे आहेत ते भेटणार आहेत. आता अजून एक महत्त्वाचे आदेश बँकांना देखील देण्यात आलेले आहेत. बँकांसोबत बैठकीचे आयोजन केले जाणार आहे. तर बघा जे पैसे जमा झालेले आहेत आत्तापर्यंत 3,000 रुपये लाडक्या बहिणींना 2 महिन्याचे 2 हप्ते, तर बँकांकडून पैसे काही बँकांनी कट देखील केलेले आहेत.
ज्यांचं ज्यांचं या ठिकाणी अकाउंट मिनिमम बॅलन्स खाली या ठिकाणी त्यांना चार्जेस लावण्यात आलेले आहेत. तर त्या संदर्भात बँकांना या ठिकाणी पत्रव्यवहार केला जाणार आहे. बँकांसोबत बैठकीचे देखील आयोजन केले जाण्याची या ठिकाणी शक्यता असणार आहे. तर बँका जी दंडापोटी या ठिकाणी रक्कम वजा केली जात आहे त्याच्यावरती देखील मोठा निर्णय घेतला जाणार आहे. तशा पद्धतीचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत. ही एक महत्त्वाची माहिती आहे. आता बघा, तुम्हाला जसं मी सांगितलं की सोलापूर या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे 14 सप्टेंबरला, जो की लाभ वितरणाचा तिसरा टप्पा असणार आहे. त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी पैसे जे आहेत, ज्या राहिलेल्या बहिणी आहेत त्यांना भेटणार आहेत. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता जे ऑनलाईन अर्ज तुम्ही करायचा प्रयत्न करताय तर ऑनलाईन अर्ज भरला जात नाही. त्याच्यामुळे तुम्हाला फक्त आणि फक्त अंगणवाडी केंद्रामध्येच आशा सेविकांकडं अर्ज तुम्हाला द्यायचा आहे. सर्व अधिकार आता आशा सेविकांना दिलेले आहेत फक्त, आणि त्यांच्याकडूनच अर्ज जो आहे मंजूर केला जाणार आहे. तर ऑफलाईन पद्धतीने सध्या अर्ज सुरू आहेत. तर तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे. बँकांना आदेश दिलेले आहेत पैसे न काटण्याचे, त्याबद्दलची बैठक घेतली जाणार आहे. आणि राहिलेल्या बहिणींचे पैसे 14 सप्टेंबर नंतर कधीही भेटतील किंवा 14 सप्टेंबरच्या 2-3 दिवस अगोदर देखील भेटू शकतात. आणि महत्त्वाचं म्हणजे जे पण राहिलेल्या बहिणी असतील त्यांना जवळपास 3 हप्ते आता भेटू शकतात, ज्यांना एकही हप्ता आलेला नाही त्यांना. तर अशी एक महत्त्वाची ही अपडेट तुमच्यासाठी होती. याबद्दल अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. पैसे न आल्याचं महत्त्वाचं कारण असू शकतं DBT. तर सर्वांनी DBT लिंक आहे का, कुठल्या बँकेला लिंक आहे, बंद पडलेल्या बँकेला तर लिंक नाही ना, ते देखील तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. अजून काय अपडेट आलं तर नक्की तुम्हाला वेळोवेळी दिलं जाईल. त्यासाठी हा चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ देखील नक्की लाईक करा व शेअर करा जास्तीत जास्त बहिणींपर्यंत. धन्यवाद.